नमस्कार मित्रांनो, मी गोरक्ष बांडे, मराठी ब्लॉग. तर मित्रांनो, आज आपला अकोल्याचा बाजार साडे होणार आहे. तर अकोल्याचा बाजार कसं काय आहे तर ते आपण दाखवायचा प्रयत्न करणार आहे एकदम. आणि त्याच्यात गुजरी बाजार भरत आहे ते पण दाखवायचा प्रयत्न करा कंटिन्यू. तर मित्रांनो, आपण आलो आज अकोल्याच्या बाजारला. एवढ्यातून गाडी उतरले आपण आणि आपण चालू अकोल्याच्या बाजारला. तर डबे बाबा पण आलाय अकोल्याच्या बाजारला. काय काम काढलं होतं आज? काम काय नाही, त्या टाकण्याचं होतं. हा, मग आलो होतो ते त्या काय झालं नाही. झालं नाही का? चालू आहे घरी. तर चला आम्ही जाणार आहे बाजारामध्ये फिरायला. इकडे भरपूर असा बाजार भरलाय. तर आपण बाजार पण दाखवणार आहे आपल्या अकोला तालुक्यातला. तर चला कंटिन्यू व्हिडिओ करा मित्रांनो. पहिल्यांदा बोर्ड घेणार आहे. बोर्ड पाहू कसं काय येते हे. बोर्ड असत हे काय मस्त मस्त स्टॉल लागला आहे ना. कोणी आहे का नाही इकडं? कोणीच नाही. केळी मस्त पैकी मस्त स्टॉल लागेल ती. इकडं आहे चप्पलाची दुकानं. हा, इकडं घरगुती साहित्य. इकडं पा मस्त पैकी. इकडं कलंबे आंबे ते कोणकोणते आंबेत पा मस्त हे पा तिथे मस्त स्टॉल लागले ते भाजीपाल्याचं. हा, बघितलं का मस्त पैकी. या किती जबरदस्त बाजार भरलाय. अजून गर्दी कमी आहे. गर्दी 4-5च्या पुढं होईल गर्दी. तर इकडं अकोल्याचा बाजार म्हणला ना 4-5च्या पुढंच गर्दी भरपूर राहते नाही का. चला 20 रुपये. इकडं अजून बाजार काहीच भरलं नाही ना आहे ना. काही दुकान आणि काही चालली विक्री थोडी गिरायका वाढत चालल्या ती. तर मित्रांनो, जबरदस्त व्हिडिओ होणार आहे. तर कंटिन्यू व्हिडिओ करा. चला आपल्या बस स्टँडकडे जाऊ आणि आपली राजूर गाडी लागेलच. तर लगेच आपण राजूरला जाणार आहे मित्रांनो. तर पहा हे कोलारकोटे रोड आहे आणि मस्तपैकी रोडला भरपूर अशी गर्दी आहे. तर तुम्ही पण पाहू शकता मस्त असा वाटतं आपला अकोला. तर मित्रांनो, आपल्या अकोले तालुक्यातला राजूर जबरदस्त. तर मित्रांनो, आपल्या अकोले तालुक्यातला बाजार म्हणजे एकदम जबरदस्त बाजार राहतो. आणि त्यास पाहण्यासाठी आज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे. तर चला मित्रांनो, मस्तपैकी असं स्टॉल पण लागेल ती. आणि मस्त गाड्या अकोल्याच्या. आणि मग पण नगरला गेलता आपल्या दीदीला सोडायला. तर ते पण आले तिकडं समोरच यायला. ते पा ते स्टँडवर गेलं. ते आपण तहसीलवर थोडासा काम होता त्यामुळं गेलतो. त्यामुळं मग आपण आलो आहे. तर त्या पाहतात तिकडं मी हात केला आहे समोर तिकडं ते पहा. तर त्या आता रस्ता क्रॉस करते मामा आणि मावशी. तर आपली मावशी गर्दनची बरं का. आणि मामा नगरला गेला कालचा परवाच्या दिवशी. तर मुक्कामी होता मावशीच्या इकडं. मग तो आज घरी येणार आहे. गाड्या भरपूर चालल्या ती. आपल्या माणसाला गाड्या लवकर समजत नाही. तर त्यामुळं मग रस्ता क्रॉस करायला पण थोडासा टाईम लागतो आहे. तर दबकं चालत आहेत. पण मामा दबकं चालत मावशीला आहेच राव. पण मामा इकडं तिकडं पाहतोय पहा. तर आला मामा पण आलाय आणि मावशी पण आले मस्तपैकी. तर यश आम्ही मागच होतो तिकडं बाजारात गेलो तर. तहसील का इकडे गेलतो डॉक्टर का ते काम झालं मग गेलो तहसीलमध्ये. हा गेलतो अजून म्हण कवा ग म्हणे ऑगस्ट महिन्यात. हा ना त्या लवकर आता 2023 मध्ये काढलाय. त्या केलाय प्रकरण अजून वय ना. हा ना, एवढा लांब यायचा. तर छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानक अकोले. तर चला आपण आता गुजरी बाजारात चालू. तर आपल्या माणसाला पण माहीत होईल का अकोल्यामध्ये इकडं आतमध्ये शिरायला आता गुजरी बाजारात जायचा. तर गुजरी बाजार आला ना मासे. तर
इकडं ह्या पाद्यावेळेला नाव आहे इडंच आहे आपलं गुजरी बाजार. तर अकोल्यामधला गुजरी बाजार कसा राहत आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तर चला कंटिन्यू व्हिडिओ करा मित्रांनो. तर आपल्याला जे वस्तू घ्यायची गुजरी बाजारातून ती आहे का नाही ती पण बघितली पाहिजे ना. तर चला आता आपण बघणारच आहे. तर इकडं मस्तपैकी दुकानं लागलं ते तर पाहू शकता तुम्ही पण. तर ह्या पा तर अकोल्याचा गुजरी बाजार तुम्ही जर बघितला नसेल ना नक्की भेट द्या अकोल्याच्या गुजरी बाजारात. आणि आम्ही पण आलो अकोल्याच्या गुजरी बाजारात. तर पाहू एखादी पॅन्ट मला जर पटली तर कसं काय. तर मला बघायचे इकडं त्या पॅन्ट दिसत नाही. इकडं का जीन्सची पॅन्ट आहे आणि इकडं पहा लेडीज साहित्य पण आहे बरं का. लेडीजला जर घ्यायचं असेल तर इकडं आहे लेडीज साहित्य पण आहे घेण्यासाठी कपडे लेडीजचे. आणि इकडं आहेत ना ते जेंट्सचे कपडे आहेत घेण्यासाठी. तर या गुजरी बाजारात भरपूर अशी गर्दी झाली. तर तुम्ही पण पाहू शकता. तर आता आपण आपल्याला जी वस्तू आहे ती आपण शोधायचा प्रयत्न करतो आहे. तर चला जबरदस्त साड्या ते तर इकडं फ्रॉक आहेत आणि मस्तपैकी. तर एक साडी उचलली मला कसं काय पाहून. ह्या पा एकदम मऊ पद्धतीने साड्या ते ह्या पा एकदम कडकमध्ये. तर ह्या काय मस्तात ना एकदम भारी. तर ह्या मस्तपैकी. तर पाहू इकडं चला बरं इकडं पण मस्तपैकी साड्या ती पा. तर पा किती महिला आल्यात घ्यायला साड्या पण एकदम मस्तपैकी. विचार ना. तर आपण विचारू यांना केवढ्याला साडी आहे. तर ह्या पा एकदम मस्तपैकी 100 रुपयाला साडी. तर ह्या पा साड्या किती भारी आहेत पाहू शकता तुम्ही. ह्या पा एक लेझर साड्या आणि 100 रुपयाला साड्या ते एकदम मस्तपैकी स्वस्तामध्ये. कधी जर आले अकोल्याच्या बाजारला तर तुम्ही साड्या पण घेऊ शकता 100 रुपयाला साड्या. तर इकडं पण मस्त स्टॉल आहे ना ती. तर हे काय मस्तपैकी लोकार गर्दी राहू. हे काय बरं पाहू ना आर्मीमधली पॅन्ट घ्यायची. तर त्या दादांका आलो आपण आणि इकडं पहा स्टॉप पर काय किती मस्त स्टॉप घ्यायचं मनीषा तुला. तर ह्या पहा एकदम खतरनाक कलर आहे. आणि अजून कलर आहेत का दादा त्याच्यात कलर नाही येतं आर्मी कलर तसेच येते दादा. तर पाहू शकता याचं कलर आहे. आणि मला काही कलर पाचच वय ना मला पटलं नाही घेण्यासारखा. मग त्यामुळे मी फिरून आलो. तर मी दुसरा होलसेल दुकानामध्ये जाणार. तर कोणत्या दुकानात जाणार आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणारच आहे. तर आपण पॅन्ट घेतले आणि आपण दुकानामध्ये आलो. आपल्या इथं बाहेर पडले नाही पॅन्ट त्यामुळे मग चला आपण विचारू घेतलं काय करणार तर आपल्या दुकानाचं नाव तर यांच्या दुकानाचं नाव वैशाली क्लॉथ सेंटर. तर इकडं आलतो आपण अकोल्यामध्ये. तर चला आपण आता ही पॅन्ट केवढा लागतात ते पावा. हो तेवढीची बँक. तुम्हाला पण ड्रेस घ्यायचा होता ना काय कमी जास्त नाही होणार दादा. इथं बघ किती किंमत 599 कमी करून 380 लावली. आधीच पैसे कमी करून लावलेले. रेट जादा लावायचं काम नाही दादा. माणसं कोण किमती सांगायचे असं काम नाही. आपल्या दुकानात पहिल्यापासून तोल मॉल असं भाव नाही होत जादा नाही लागत. त्याच्यामुळे कपडा क्वालिटी चांगली भेटत ती कपडे. आणि त्याचे पण पैसे सुद्धा घेताना नाही ना व्यवस्थितच पैसे राहतात. जादा लावून मग कमी करण्यासारखं असं माल नाही. आपल्या दुकानात काय वैशाली 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 क्लॉथ सेंटर.
तर कधी या दुकानाला भेट द्या आणि कपडे घ्यायला. मित्रांनो कसारे आणि कसारे असलेला किती गर्दी आहे. तर तुम्हाला पहिले दाखवलंच आहे. तर बाबाला पण जागा दिली थोडीशी बसायला. आम्ही 3 सीटर करून बसलो. तर बाबा मी कुठली होती वारगुशीची बाबा ती. तर बाबा मग वारगुशीची आपली सासूरवाडी आहे. सासूरवाडी आहे आपली कोरडे सुखदेव कोरडे सुखदेव कोरडे माहिती का तुम्हाला? माहिती हा मग त्यांचा जागा येईल. हा तर मित्रांनो आपल्या अकोला तालुक्यातला समुद्री बाजार दाखवण्यासाठी मी तुम्हाला आज गेलतो. तर मित्रांनो कसा झाला ब्लॉग नक्की कमेंटद्वारे कळवा मला.